आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किने लांब राहायचा, लांब. खूप एक्सक्लुझिव्ह आणि ब्रँडेड कपडे येते याच्यात. कधी किमती ऐकल्या नसतील तुम्ही. अहो मॅडम, तुमच्याकडच्या सगळ्या वस्तू कपडे महागच असणार, म्हणजे काही सांगायची गरजच नाहीये. हे तुला सांगायची गरज नाहीये, पण त्या बाईला सांगायची गरज आहे ना, जिने माझ्या क्लासवर, माझ्या स्टेटसवर क्वेश्चन मार्क उभा केला. ती सईची आई मला बोलते की माझा ड्रेस हा फिकट रंगाचा आहे. एक्सप्रेशन्स देते ती मला घाणेरडे. हा कोण आहे, कोणती, काय समजते काय स्वतःला? जाऊ दे ना, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय. जाऊ दे. मला काय वाटतं माहितीये, जानकी काकूंची ना खूस असणार. नाहीतर आत्या असं बोलणं पॉसिबलच नाहीये. हो ना, म्हणजे खरं सांगू का, एरवी आता तुम्हालाही माहितीच आहे की आमच्या वंचांच्या तोंडून खरं तर एक चकार शब्द बाहेर पडत नाही. पण आता मगाशी काय बडा 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 बोलत होत्या बाई. मला कळेच ना कुठून फुटलाय हा धबधबा. मला वाटतं ना सईनेच कान भरले असतील, पडवलं असेल त्यांना की आता अजिबात काही ऐकून घेऊ नकोस त्या भैरवी मॅडमचं, असं काहीतरी केलं असेल तिने बहुतेक. या सगळ्या बायका आहेत ना, त्या आता डोक्यात जायला लागल्यात माझ्या. ही सई, तिची आई आणि बहिणी यांना ना एकदम गोळ्या झाडणार आहे मी. मला अक्कल शिकवायला चाललेत या. मला कळत नाही, असे जमवून किती पैसे जमवले असतील यांनी. काय ग, किती पैसे जमवले त्यांनी? मलाही तोच प्रश्न पडलाय खरं तर. कुठून आले यांच्याकडे एवढे पैसे? हो, तुला प्रश्न पडलाय? खरं तर तुझ्याकडे उत्तर असायला हवं होतं. तू तिकडे असणं तर काय फायदा ग? हा, तिकडची माहिती जर तू मला देऊ शकत नसशील तर तुझा काय फायदा? खरं सांगू का मॅडम, या भावा बहिणीचं काय कट्ट कारस्थान चाललेलं असतं ना, म्हणजे मला लक्षातच येत नाही हो, कळतच नाही मला ते. थोड्याशा पैशांवर इतक्या उड्या मारते ती बाई. असे जमवून किती पैसे जमवले असतील हिने. हा, येऊ दे, त्या ज्वेलरी शॉपच्या माणसांना येऊच दे. या भैरवी जहागीरदारच्या वाकड्यात शिरलेत हे. मी सोडणार नाही यांना. वरुण, चहा. थँक्यू. आई घे. सई, मी जरा जास्तच बोलली हो. नाही आई, जास्त वगैरे काही बोलले नाहीयेस. आणि कधीतरी बोलायला पण हवं ना. आपली चूक नसताना आपण ऐकून नाही घ्यायचं. सासरच्या असं बोलणं म्हणजे. आणि खरं सांगू का, मी रागाच्या भरात बोलले खरं, पण मला आता पश्चाताप होतो. अजिबात नाही सुमनताई, तुम्ही काही चुकीचं बोललेला नाही. योग्य तेच बोलला. इतकी वर्ष जे मी बोलू शकले नाही ते एका दिवसात तुम्ही करून दाखवलं. खरं सांगू का जानकीताई, हे असं वागताना मला आनंद होत होता असं नाही आहो. पण एक सांगते, एखाद्या मजबूत भिंतीवर तुम्ही वारंवार आघात केले ना की त्या भिंतीला भेगा पडतात. तसंच काहीसं माझं झालं होतं. मला कळतंय हो, भैरवीताईंनी खरंच तुमच्यावर खूप आघात केले. आतापर्यंत तुमच्या मुलीसाठी तुम्ही नेहमी गप्प बसला, पण आज तुम्ही जे केलंत ना ते अगदी योग्य केलं. अजिबात वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. मॅडम नमस्कार.
नमस्कार. या ना, तुमचीच वाट बघत होतो. खरंच खूप छान डिझाईन्स येतो तुमच्या. मॅडम, ही आमच्याकडची लेटेस्ट डिझाईन्स आहेत. खरंच खूप युनिक डिझाईन आहेत. हा आई, बघ ना तू पण. हो बघते, पण सगळ्यात छान डिझाईन्स आहेत ग. सर, तुम्ही पण बघा ना, तुमच्यासाठीच खरेदी चालू आहे ही सगळी. नाही, तुम्ही चूज करा ना. मला आवडेल तुम्ही जे चूज कराल ते. वाव, दिस इज सो ब्युटिफुल. देवांश, हे आवडलं का तुला? छान आहे, मस्त. आणि तुझा चॉईस काय? तुझा चॉईस चांगलाच असतो आई. हो, पण तुला आवडलंय ना? हां, आवडले. ग्रेट. काय प्राइस आहे याची? मॅडम 4,88,000. देवांश, परचेस करण्याआधी एकदा बघून घे, म्हणजे आपण फायनल करू. हे बघ, मला विचारशील तर या कलेक्शन मधला हा सगळ्यात बेस्ट पीस आहे. यू आर राईट मॅम. हे ब्रेसलेट चेन आम्हा सगळ्यांचं फेवरेट आहे. आणि सर, तुमच्या पर्सनॅलिटीला एकदम सूट करेल. काय ब्रिलियंट आहात मॅम तुम्ही. सईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय प्राइस ऐकून. देवांश,